वेलकम बॅक गाईज. पहिला पार्ट तुम्ही बघितलेला आहे लँग्वेज स्टडीवरचा. दुसऱ्या भागामध्ये मी आपलं स्वागत करतोय. हाऊ टू सॉल्व द क्वेश्चन सेट ॲक्टिव्हिटी सीट. This we are going to learn in this video. So dear friend, we have solved the first question which is depend upon the language study, which is concerning to the language study, and second question is depend and concerning with the passages, textual passages and non-textual passages. So how to solve and what are there into these questions, let's move. पहिल्या पार्ट मध्ये आपण लँग्वेज स्टडी पाहिलं. त्यानंतर क्वेश्चन 2 हा पॅसेज वर असतो. पॅसेज, टेक्स्टुअल पॅसेज, टेक्स्टवर पॅसेज असतात. क्वेश्चन 2 ए आणि बी हा टेक्स्ट पॅसेज आहे. त्यानंतर क्वेश्चन 4 ए हा नॉन टेक्स्ट पॅसेजेस आहे, परंतु नॉन टेक्स्ट मीन अनसीन पॅसेज आहे. नॉन टेक्स्ट मीन अनसीन पॅसेज आहे. या प्रत्येकामध्ये 5 प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. देयर आर 5 काइंड ऑफ द क्वेश्चन्स यू कॅन आस्क देयर, यू मे आस्क देयर. सो व्हाट काइंड ऑफ द क्वेश्चन these are A1, A2, A3, A4 or A5. अशा प्रकारचे A1, A2, A3, A4, A5. बी पॅसेज असेल तर B1, B2, B3, B4, B5 अशा प्रकारचे ते प्रश्न तुम्हाला विचारले जातात. सो व्हाट आर द कंटेंट इन इट? What kind of the feature of these questions? How can we solve this activity? Let's move first A1. Into the A1 activity, या activity 1 मध्ये किंवा B1 किंवा A1 मध्ये काय काय असतं? Into this activity you can ask the different kind of the questions. वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न किंवा कृत्या त्या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या असतात. जसं फर्स्ट, complete the line. Complete the line मीन वाक्य पूर्ण करा. Complete the line. or fill in the blanks. Fill in the blanks असा प्रश्न राहील. थर्ड, ट्रू or false. ट्रू or false असं दिलेलं राहील. फोर्थ, match the pairs. मॅच द पेअर्स असंही त्या ठिकाणी दिलेलं राहील. किंवा अरेंज अकॉर्डिंग अकोरन्स ऑर्डर. या प्रकारचे प्रश्न ऍक्टिव्हिटी 1 मध्ये तुम्हाला विचारले जाऊ शकतात. ऍक्टिव्हिटी 1 मध्ये कंप्लीट द लाईन म्हणजे वाक्य पूर्ण करा. त्यामध्ये तुम्हाला अर्ध वाक्य दिलेलं असेल. ही सॉ डॅश 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 आणि उरलेलं वाक्य तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. उरलेलं वाक्य तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. बट व्हाईल यू आर रायटिंग इनटू युअर आन्सर शीट, जेव्हा उत्तर लिहाल, यू हॅव टू राईट द कंप्लीट लाईन. यू हॅव टू राईट द कंप्लीट लाईन. तुम्हाला ते पूर्ण वाक्य लिहायचं आहे. अँड विच यू फील देअर, जे त्या ठिकाणी तुम्ही भरलेलं आहे, यू हॅव टू अंडरलाईन इट. त्याला तुम्हाला अंडरलाईन करायचं आहे. ओके. देन फिल इन द ब्लँक्स. यामध्ये तुम्हाला ऑप्शन दिलेले असतात. यावर तुम्हाला ऑप्शन सुद्धा दिलेले असतात. मीन ही वॉज डॅश 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 डॉक्टर, इंजिनियर असे ऑप्शन या ठिकाणी दिलेले असू शकतात. यू हॅव टू चूज द अप्रोप्राइट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द गिवन. त्या दिलेल्यामधून तुम्हाला योग्य असं त्या ठिकाणी ऑप्शन चूज करायचं आहे. देन ट्रू ऑर फॉल्स. त्याच्यामध्ये फक्त सेंटेन्स दिलेले असतील. यू आर गिवन देअर द सेंटेन्सेस, यू हॅव टू रीड देम अँड फाइंड आउट विच इज द सेंटेन्स ॲब्सोल्युटली ट्रू अँड विच इज द सेंटेन्स ॲब्सोल्युटली रॉंग. ट्रू फॉल्स त्या ठिकाणी पाहायचं आहे. जर जनरली if the given sentence is a match with the sentence given into the passage, then it is true, and if it's diverse against it, it is false.
जर दिलेलं वाक्य पॅसेज मधल्या वाक्याशी समानांतर असेल, सम असेल, सारखं असेल तर दॅट इज ट्रू, आणि जर नसेल तर फॉल्स. ते ट्रू फॉल्स येतात. मॅच द पेअर्स, you will given there two columns, A column, B column, and you have to match the words given into A column with the column B. Okay. ते सोडवत असताना मॅच द पेअर करत असताना अशा बाणाच्या खुणा नाही द्यायच्या इकडचं तिकडे, म्हणजे ए कॉलम मधला आहे किंवा बी कॉलम मधला आहे, तर या अशा बाणाच्या खुणा नाही देत बसायच्या आडव्या तिडव्या. तर सोडवत असताना नंबर 1 टाकायचा, नंबर 1 टाकायचा, ए कॉलम मधलं जे नंबर 1 असेल ते लिहायचं, त्यासमोर गिव एरो, दे अप्रोप्रिएट आन्सर फ्रॉम द कॉलम बी. कॉलम बी मधलं समजा सी अप्रोप्रिएट आन्सर आहे ते इथे सी लिहायचं, त्याच्या समोर सी समोर दिलेला शब्द लिहायचा. ओके. तसंच पुन्हा नंबर 2 घ्यायचा, या ठिकाणी ए कॉलम मधला नंबर 2 चा शब्द घ्यायचा, देन गिव एरो, पुन्हा एरो द्यायचा. समजा याला ए लागत असेल तर ए लिहायचा आणि ए चा जो शब्द असेल तो. अशा प्रकारे ते सोडवायचे आहे, आडव्या तिडव्या बाणाच्या खुणा द्यायच्या नाही. अंडरस्टूड. देन अरेंज अकॉर्डिंग टू द असेंडिंग ऑर्डर और अकोरन्स ऑर्डर. पॅसेज मध्ये आलेल्या घटना पॅसेजच्या क्रमानुसार त्या लिहायच्या असतात. Mean you will given there 4 sentences, 1 2 3 4. त्यामध्ये 4 वाक्य तुम्हाला दिलेले असतील, and you have to arrange them according to their occurrence into the passage. पॅसेज मध्ये कसे आलेले आहेत ते त्यानुसार. तर उत्तर लिहित असताना त्या ठिकाणी नंबर 1 असं लिहायचं, एक नंबर असं, एक नंबर द्यायचा, एरो द्यायचा, त्याच्या समोर समजा हे 3ऱ्या नंबरचं वाक्य पहिले आलं असेल पॅसेज तर इथं 3, त्याच्या समोर वाक्य, देन नंबर 2, देन एरो. इफ फ्रॉम द सेंटेन्सेस सेकंड इज एब्सोल्यूट आन्सर, देन राइट हियर सेकंड and write here the sentence. Then take third number, give arrow, and if there is number 1 sentence is absolutely according to the occurrence into the passage, then give one number and write the first number sentence, and number 4 here is remaining 4 number, give here 4 number and write the 4th number sentence. So dear friend, या प्रकारे तुम्हाला हा पॅसेज मध्ये येणारे वाक्य आहेत किंवा ऍक्टिव्हिटीज आहेत त्या A1 मध्ये या स्वरूपाच्या असतात. फर्स्ट, कंप्लीट द लाईन, लाईन पूर्ण करा. सेकंड, फिल इन द ब्लँक्स, रिकाम्या जागा भरा. ट्रू और फॉल्स, या ट्रू और फॉल्स मध्ये आन्सर लिहित असताना सेंटेन्स लिहायचं नाही, डायरेक्ट नंबर 1 2 3 4 त्याच्या समोर ट्रू आहे तर ट्रू, फॉल्स असेल तर फॉल्स, फॉल्स असेल तर फॉल्स आणि ट्रू असेल तर ट्रू असं तुम्हाला लिहायचं आहे. सेंटेन्स लिहायचं नाही. ऍक्टिव्हिटी सीट आहे, सेंटेन्स लिहायचं नाही. तिथे फक्त काय लिहायचं आहे, 1 2 3 4, ट्रू असेल तर ट्रू, अदरवाइज इफ द गिवन सेंटेन्स इज फॉल्स देन राइट फॉल्स देयर. ओके, अंडरस्टूड. देन मॅच द पेअर्स, या प्रकारे मॅच द पेअर्स तुम्हाला लिहायचे आहे. अरेंज अकॉर्डिंग टू द अकॉरन्स ऑर्डर, ते या प्रकारे मी तुम्हाला सांगितलेलं. आय होप दॅट यू माइट हॅव अंडरस्टूड दिस सेंटेन्स अँड ऍक्टिव्हिटी. सो दिस इज द फर्स्ट ऍक्टिव्हिटी. देन सेकंड ऍक्टिव्हिटी, या दुसऱ्या ऍक्टिव्हिटी मध्ये काय येतं, ऍक्टिव्हिटी 2. ऍक्टिव्हिटी 2, इट इज द कॉम्प्रिहेन्सिव्ह क्वेश्चन. A2, इट इज द कॉम्प्रिहेन्सिव्ह क्वेश्चन. कॉम्प्रिहेन्शन क्वेश्चन त्याच्यामध्ये असतात, मोठे असतात थोडे, म्हणजे हे अगदी सोपे असतात त्या मानाने हे थोडेसे लेवल हार्ड असते. सो व्हॉट काइंड ऑफ द क्वेश्चन विल आस्क देयर, कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले असतात तिथं. मित्रांनो, यामध्ये बघा सगळ्यात महत्त्वाचं वेव, वेगवेगळ्या वेव विचारले असतात, वेगवेगळ्या डायग्राम दिलेले असतात किंवा टेबल दिलेले असतात, किंवा टेबल. वेव म्हणजे एखादा मेन पॉइंट दिलेला असतो, मेन पॉइंट मध्ये कशाबद्दल लिहायचं आहे ती माहिती असते, त्याला तुम्हाला ऑप्शन दिलेले असतात, त्या ऑप्शन मध्ये तुम्हाला आन्सर लिहायचं असतं.
वेगवेगळे डायग्राम दिलेले असतात. ओके, या प्रकारे किंवा 1 2 3 4 असं दिलेलं असेल. टेबल दिलेले असू शकतात. Mean this kind of the activities will be asked into the A2 question, A2 activity. ओके, मग आता याला असं चित्र काढून सोडवायचं आहे का, असे चित्र काढायचे आणि सोडवायचे का? मित्रांनो, तुम्हाला जसं सोपं वाटेल तसं सोडवायचं. म्हणजे कसं, आता हा पॉइंट घेतला आपण आणि या पॉइंटचं जर मोठं उत्तर असेल तर तुम्ही एका खाली एकही लिहू शकता. हा मेन पॉइंट लिहून घ्यायचा आणि त्याच्या खाली नंबर 1, नंबर 2, नंबर 3, नंबर 4 असं सुद्धा लिहू शकता. किंवा जर छोटा असेल तर अशी डायग्राम काढून बिलकुल पेज कव्हर करायचं आणि पेजला शोभेल अशी डायग्राम काढायची. पहिले लिहून काढायचं आणि मग त्याला डायग्राम बनवायची. अगोदर लिहून काढायचं आणि मग नाही तर अगोदर तुम्ही जर हा स्क्वेअर काढला त्याच्यात आन्सर नाही मावलं तर, म्हणून अगोदर लिहून काढायचं पद्धतशीर आणि त्याला मग डायग्राम करायची. कोणतेही यापैकी टेबल असेल तर टेबलला सुद्धा तुम्ही पहिल्यांदा सोडून पेजचे 2 भाग करून घ्यायचे, असे सोडून टाकायचं आणि मग त्याला टेबल करायचं. ओके, सो दिस इज द सेकंड क्वेश्चन. यामध्ये वेव डायग्राम किंवा टेबलच येईल असे नाही, याच्यामध्ये सुद्धा कंप्लीट द लाईन हा प्रश्न येऊ शकतो. कंप्लीट द लाईन हा क्वेश्चन इथे सुद्धा तुम्हाला येऊ शकतो. सो these are the questions may ask to you into activity 2, wave diagram, table, as well as the sentences also. Then do's and don'ts, do's and don'ts, do's and don'ts. हा प्रश्न सुद्धा तुम्हाला इथे विचारला जाऊ शकतो. सो आय होप दॅट यू माइट हॅव अंडरस्टूड इट. हे तुम्हाला समजलेलं असेल. ते नेक्स्ट ऍक्टिव्हिटी 3. ऍक्टिव्हिटी 3 मध्ये काय असेल? सो इट इज द व्होकॅब्युलरी बेस्ड क्वेश्चन. ऍक्टिव्हिटी 3 इज द व्होकॅब्युलरी ऍक्टिव्हिटी. व्होकॅब्युलरी शब्दखेळ्यांवर आधारित किंवा शब्दांवर आधारित. याच्यामध्ये तुम्हाला मग सिनोनिम्स असो, एंटोनिम्स असो, मॅच द पेअर्स असो, किंवा मेक नाउन, मेक ऍडजेक्टिव्ह, किंवा मेक वर्ब असे प्रश्न सुद्धा तुम्हाला इथे विचारले जाऊ शकतात. सो इट इज द व्होकॅब्युलरी बेस्ड क्वेश्चन. इन इट सिनोनिम्स, समानार्थी शब्द तुम्हाला 2 कॉलम दिले राहतील किंवा कोणते 2 शब्द दिले राहतील किंवा 4 शब्द दिले राहू शकतात. त्यांना पॅसेज मध्ये आलेले समानार्थी शब्द तुम्हाला शोधावे लागतील. सिनोनिम्स मीन समानार्थी शब्द. देन अँटोनिम्स विरुद्धार्थी शब्द. सिनोनिम्स हे झाले समानार्थी, अँटोनिम्स विरुद्धार्थी असे शब्द येऊ शकतात. त्याचे मॅच द पेअर येऊ शकतात किंवा फाइंड फ्रॉम द पॅसेज, फाइंड फ्रॉम द पॅसेज असा सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर त्याचे समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द पाहायचे ते आणि असतातच मित्रांनो. घाबरून जायचं नाही, माहित नाही बा आम्हाला अचानक हा प्रश्न आला असं काही नाही, तिथे दिलेले असतात पॅसेज मध्ये. ओके, देन इनटू ऍक्टिव्हिटी 4. दिस इज द ग्रामर बेस्ड क्वेश्चन. ग्रामर बेस्ड क्वेश्चन, याच्यामध्ये ग्रामर तुम्हाला विचारलेलं असतं. या ग्रामर बेस्ड क्वेश्चन मध्ये दोन्ही प्रकारचे प्रश्न येतात. एक तर तुम्हाला ऑप्शन दिलेलं असेल, जसं एखादं वाक्य असेल आय एम बॉय आणि इकडे असेल चूज द प्रॉपर टेल टॅग. प्रॉपर टेल टॅग, याला प्रॉपर टेल टॅग तुम्हाला चूज करायचं. इथे ऑप्शन दिलेले राहू शकतात किंवा डायरेक्ट या ठिकाणी ऍड अ क्वेश्चन टॅग, ऍड अ क्वेश्चन टॅग असा सुद्धा प्रश्न तुम्हाला केला जाऊ शकतो. सो चेंज द व्हॉइस असेल,
चेंज द नॅरेशन असेल, ॲज सून ॲज असेल, नो सूनर असेल, असे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी त्या पॅसेजमध्ये जे ग्रॅमॅटिकल ऍक्टिव्हिटी आहे त्याच्या अनुषंगाने विचारल्या जातात. मित्रांनो, जवळपास सगळेच व्हिडिओ मी तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकलेले आहेत, तुम्ही बघू शकता आणि हा प्रश्न तुम्हाला सहज सोडवता येईल. देन ऍक्टिव्हिटी 5 हा पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन असतो. पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन. Personal response. You can ask there two kind of the question may be asked there to you. दोन प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. फर्स्ट WS क्वेश्चन, एक तर WS प्रश्न असेल किंवा व्हर्बल क्वेश्चन असेल. व्हर्बल क्वेश्चन WS क्वेश्चन मध्ये तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह आन्सर लिहायचा आहे. 2 मार्काचा प्रश्न असतो तो, आणि 2 मार्काच्या प्रश्नाला कमीत कमी 2 वाक्य, 2 sentences are necessary because this is the 2 mark question, 2 marks question. So 2 lines are compulsory, not lines, 2 sentences are compulsory, and you need to write minimum 4 sentences there. कमीत कमी 4 वाक्य तुम्ही लिहिलेच पाहिजे त्या ठिकाणी, एवढं लक्षात घ्या. जसं what do you like to play and why? What do you like to play? I would like to play cricket because it is my passion. It is my passion. And most of the Indian like this game. It is a very interesting game. झालं, सिंपली असे तुम्हाला उत्तर लिहायचे. सेकंड, व्हर्बल क्वेश्चन. Do you think the narrator was right? Explain. Do you think the narrator was right? किंवा do you want to help poor and why? Do you want to help poor? तो उत्तर काय राहील? Yes, I want to help poor. I want to help poor because I think to service to the society is service to the God. To service to the society is service to the God. एवढे जरी 2 वाक्य लिहिले, then you will credit there 2 marks. You will credit there 2 marks. Mean your answer definitely not less than 2 sentences and not maybe expanded than 4 sentences. तिथं 4 वाक्यापेक्षा खूप मोठं लिहायचं नाही आणि 2 वाक्यापेक्षा कमी लिहायचं नाही. Mean appropriate, which is be suitable, that answer you may write there. So this is the passage questions. How to solve the passages? कशा प्रकारे पॅसेज सोडवायचा आहे. तर क्वेश्चन 2A मध्ये तुम्हाला टेक्स्टुअल आणि क्वेश्चन 2B मध्ये तुम्हाला टेक्स्टुअल पॅसेज दिलेला असेल. क्वेश्चन 4A मध्ये पॅसेज नॉन टेक्स्टुअल असेल आणि त्याच्यावर A1, A2, A3, A4, A5. A1 मध्ये complete the line, fill in the blanks, true or false, match the pairs, arrange according to the order. This kind of the question may ask. Then into activity 2, wave, diagram, table, do's, don'ts, and complete the line. This kind of the question may ask there. Into activity 3, this is the vocabulary based question. You may ask there synonymous, antonymous, match the pairs. असा प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी येऊ शकतो. Odd one out हा प्रश्न सुद्धा त्या ठिकाणी येऊ शकतो. ओके. As well as make noun, make adverb, make verb, make adjective असा प्रश्न सुद्धा त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. Then A4 is the grammatically based question. In this there will be 2 sentences. 2 वाक्य तुम्हाला ग्रामरचे येतील, एक नाही येणार. 2 question will be asked there. Into 1 question you may will there definitely the options, and into the other there will be no option. एका याच्यात ऑप्शन दिले राहतील, एका याच्यात ऑप्शन दिले राहणार नाही. कदाचित दोन्ही याच्यात ऑप्शन दिले राहील किंवा कदाचित दोन्ही याच्यात ऑप्शन दिले राहणार नाही. यू मे डू इट डायरेक्टली. ओके. देन A5 इट इज द पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन. या प्रश्नावर मार्क कटत नाही. जर तुम्ही योग्य लिहिलं तर आम्हाला या प्रश्नावर क्रेडिट करावंच लागतं, बिकॉज इट इज द पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन. याच्यावर तुम्ही एखादं रॉंगही उत्तर लिहिलं, जसं डू यू लाईक प्ले क्रिकेट? नो, आय डू नॉट लाईक, बिकॉज इट इज द वेस्टेज ऑफ टाइम. इट इज ऑल्सो करेक्ट आन्सर. It is also correct answer. So
you have to just write two sentences which is appropriately necessary according to the need of the question. त्या प्रश्नाच्या गरजेनुसार उत्तर असायला पाहिजे. So it is the passage. And now into the question 3. We are moving into the question 3. आपण 3 नंबरच्या प्रश्नामध्ये आपण जाऊ. मग 4 नंबर मध्ये पुन्हा into question 3. into question 3, त्या question 3 मध्ये तुम्हाला पोएम्स असतात. पोएम्स दिलेली असते. त्या पोएम्स मध्ये क्वेश्चन 3 मध्ये दोन गोष्टी तुम्हाला दिलेल्या असतात. नंबर 1 कॉम्प्रिहेन्सिव्ह ऑफ द पोएम म्हणजे प्रश्नाची उत्तर लिहिणे या ए मध्ये, आणि बी मध्ये ऍप्रिसिएशन ऑफ द पोएम. ऍप्रिसिएशन ऑफ द पोएम. ऍप्रिसिएशन ऑफ द पोएम. पहिल्याच्यात कॉम्प्रिहेन्शन. इथे 3 प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. इनटू द फर्स्ट क्वेश्चन तिथे रिकाम्या जागा सुद्धा तुम्हाला दिलेल्या असू शकतात. फिल इन द ब्लँक्स असाच प्रश्न असेल तो, किंवा कंप्लीट द लाईन असाही असेल, मॅच द पेअर असाही असू शकतो. सिंपल क्वेश्चन, सिंपल फॅक्च्युअल क्वेश्चन तो असेल, इझिली तुम्ही सोडू शकाल. बट द सेकंड क्वेश्चन मीन A1 A2 हा जो प्रश्न आहे हा कॉम्प्रिहेन्शन क्वेश्चन असेल, थोडासा मोठा असेल. 2 मार्काकरता तो प्रश्न विचारला जाईल. त्याच्यामध्ये तुम्हाला एखादी वेब डायग्राम येऊ शकतं, किंवा टेबल येऊ शकतं, किंवा व्हॉट डू मीन बाय द लाईन, व्हॉट अकॉर्डिंग टू द पोएट मिनिंग ऑफ दिस लाईन असा सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. मोठा असेल, 2 मार्काचा प्रश्न आहे तो. हा सुद्धा 2 मार्काचा प्रश्न आहे, हा सुद्धा 2 मार्काचा आहे. ओके. देन A3 हा जो प्रश्न आहे A3 याच्यामध्ये रायमिंग पेअरच तुम्हाला विचारले जातील. शक्यतोपर्यंत 99% रायमिंग पेअर तुम्हाला विचारले जातात. मग रायमिंग पेअर तुम्हाला शोधता येतीलच ज्याचा एमअप जुळतो. ते असे शब्द विल, डील, मेक, नेक, ब्रोक, ट्रोक असे शब्द त्या ठिकाणी तुम्हाला रायमिंग पेअर मध्ये लिहायचे आहे. सो आता तुम्हाला हा समजला असेल की दिस इज द थर्ड सेक्शन पोएम क्वेश्चन्स. into the question number 3 you may ask into the first question 3 activities. First fill in the blanks, I mean simple factual question. fill in the blanks, complete the line, match the pair असे प्रश्न इथे येतील. A2 मध्ये तुम्हाला पॅसेज सारखेच त्या ठिकाणी वेब येऊ शकते, डायग्राम येऊ शकते, टेबल पण येऊ शकतोय. बट इंटू A3 त्या ठिकाणी मात्र तुम्हाला 99% राईट द रायमिंग पेअर असाच प्रश्न राहील. देन ऍप्रिसिएशन ऑफ द पोएम, दिस इज ऑल्सो फॉर द 5 मार्क्स. हा सुद्धा 5 मार्काचा प्रश्न तुम्हाला विचारला जातो फॉर द 5 मार्क्स. काय काय लिहायचं असतं याच्यामध्ये नंबर 1 टायटल लिहायचा आहे, तो अर्धा मार्क आहे. देन पोएट, त्याला अर्धा मार्क दिलेला आहे पोएटला. त्यानंतर नंबर 3 राईम स्कीम, त्याला 1 मार्क आहे. त्यानंतर नंबर 4 फिगर ऑफ स्पीच, कोणता फिगर ऑफ स्पीच आलेला आहे तो याला 1 मार्क. आणि देन 5वा पॉइंट सेंट्रल आयडिया किंवा थीम आणि सेंट्रल आयडियाला तिथे तुम्हाला 2 मार्क असतील. जास्तीत जास्त 4 वाक्य त्या ठिकाणी तुम्हाला. टायटल तिथं कवितेचंच दिलेलं असते. त्यानंतर पोएट सुद्धा तुम्हाला तिथंच दिलेला असतो. राईम स्कीम A B C B A C B C
मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला राईम स्कीम कसं काढायचं आहे तेव्हा सांगेल. त्यानंतर फिगर ऑफ स्पीच, सिमिली आहे, मेटॅफर आहे, त्याच्यानंतर ॲलिट्रेशन आहे आणि 9व्या-10व्या वर्गाला प्रत्येक पोएम मध्ये ॲलिट्रेशन आहे. म्हणून ॲलिट्रेशन हा एक जरी लिहिला जवळपास सगळ्या पोएम मध्ये तो आहे ॲलिट्रेशन. त्यानंतर काही पोएम मध्ये रिपिटेशन पण आहे, अँटिथेसिस पण आहे. एवढे जरी लिहिले तरी ठीक आहे. जवळपास सिमिली असतोच, मेटॅफर खूप क्वचित पोएम मध्ये असतो, पर्सोनिफिकेशन आहे काही पोएम मध्ये, पर्सोनिफिकेशन आहे तो पर्सोनिफिकेशन सुद्धा लिहू शकता. तर ते तुम्हाला त्या ठिकाणी कोणत्या पोएम मध्ये कसे असतात ते मी पुढच्या भागामध्ये नक्की सांगेल. आता आपण फक्त पेपर पॅटर्न लक्षात घेता. सेंट्रल आयडिया किंवा थीम ही 2 मार्काकरता असते, 4 वाक्यामध्ये कमीत कमी ती लिहायची आहे. यानंतर राहिला होता आपला क्वेश्चन 4. क्वेश्चन 4 मधला एक प्रश्न आपण पाहिला, तिथे टेक्स्टुअल पॅसेज असतो, नॉन टेक्स्टुअल पॅसेज असतो, परंतु याच्या बी मध्ये तुम्हाला समरी आहे, समरी लिहायची आहे, समरी. मग या समरी मध्ये काय काय लिहायचं असतं, व्हॉट शुड वी राईट देअर इनटू अवर समरी. काही नाही, नवीन पेजवर सुरू करायची. सगळ्यात पहिल्यांदा टायटल लिहायचं, सगळ्यात पहिल्यांदा लिहायचं वर टायटल. त्या समरी लिहित असताना पॅसेज जो तुम्हाला क्वेश्चन 4A मध्ये वर आलेला असेल त्याच पॅसेजच्या अनुषंगाने ही समरी लिहायची असते. मग सगळ्यात पहिल्यांदा टायटल लिहायचं. टायटल लिहिल्यानंतर काय करायचं की या ठिकाणी थोडं पॅरेग्राफ करायचा आणि वर जो पॅसेज दिलेला आहे त्या पॅसेजला वाचायचं आणि त्याची थीम, जिस्ट, मेन पॉइंट्स हे बस 4 ते 5 वाक्यामध्ये तिथे लिहून ठेवायचे. आलं लक्षात. तर या पद्धतीनं हा आपण दुसऱ्या व्हिडिओ मध्ये बघितलेला भाग आहे. क्वेश्चन नंबर 2, 3 and 4. क्वेश्चन 2 is based on the textual passage. Question 3 is based on the textual poem. त्या पोएम मध्ये 2 प्रकारचे प्रश्न असतात, A, B. A हा कॉम्प्रिहेन्सिव्ह असतो, त्यामध्ये 3 प्रकारचे प्रश्न विचारले असतात. B ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम असतो, त्यामध्ये हे 5 प्रश्न विचारले असतात. क्वेश्चन 4A हा नॉन टेक्स्टुअल पॅसेज असतो, टेक्स्टुअल पॅसेज सारखाच त्याला सोडवायचा असतो. A1, A2, A3, A4, A5 असा त्याला सोडवायचा आहे. आणि बी मध्ये समरी असते. समरीत सगळ्यात पहिल्यांदा टायटल लिहावं लागतं. टायटल हा शब्द नाही लिहायचा, डायरेक्ट टायटल त्या ठिकाणी इनपुट करायचं आणि मग जेवढे पॉइंट्स दिलेले आहे मस्त वाचायचं त्याला. नाही तो सोपा मार्ग आहे, जे वर प्रश्न आलेले असतात ते मेन पॉइंट्स वर असतात, त्या पॉइंटच्या अनुषंगाने जर तुम्हाला लिहिता आला तो पॅसेज तर तसा लिहिला तरी चालेल. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच आपल्याला बघायचं होते. नक्कीच तुम्हाला याचा उपयोग पेपर सोडवण्यासाठी होणार आहे, उत्तर लिहिण्यासाठी होणार आहे. मला असं वाटते की हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला तर नक्कीच शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.